1965च्या नंतर आणि 15/10/2024च्या पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, PMRDA, NMRDA, नागरी क्षेत्रामध्ये गावठाणा लगत असलेला भाग रिजनल प्लॅनमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवलेले आहेत ते आणि ग्रोथ सेंटरमध्ये जे रेसिडेन्शियल बेल्ट दाखवले आहेत ते, या भागामध्ये जे तुकडे पडलेले होते आणि लोकांच्या रहिष्टी होत नव्हत्या, नागरिकांना त्यांची मालकी मिळत नव्हती, सातबारावर त्यांचे नावं येत नव्हते आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हे विधेयक आणण्याकरता, हा कायदा आणण्याकरता सूचना दिली होती आणि काल महाराष्ट्र विधिमंडळाने तुकडेबंदी कायद्याची सुधारणा मंजूर केली आणि राज्यातल्या 60 लाख परिवारांना, म्हणजे 60 लाख प्रॉपर्टी, ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहे 1000 फूट 600 फूट हे जे तुकडे पडलेले आहेत, ह्या छोट्या छोट्या 60 लाख परिवाराचे जे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला. तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि 15/10/2024च्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे. हे करत असताना एकही पैसा जनतेकडून आम्ही घेणार नाही, एकही पैसा अधिशुल्क आम्ही लावणार नाही. त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे, सातबारावर लोकांचे नावं येणार आहे. 60 लाख परिवारांना या एका विधेयकामुळं, या कायद्यामुळं फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये काही कुरबुरी असल्याच्या तक्रारी होत्या. आता एक बैठक झाली आणि आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे. समन्वय समितीचे प्रमुख आहात का? महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत, आता जिल्ह्यामध्ये, त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जिल्हा परिषद एरियामध्ये त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल, त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल, याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे. मला वाटतं की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल. काय ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सब कमिटी आपली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्त्वाचा मुद्दा होता 27% आरक्षणाचा, तो ऑलरेडी सरकारने 27% आरक्षण देण्याबद्दलचा जो काही आपल्या सरकारची जबाबदारी ती पूर्ण केली आहे आणि त्यामुळे ओबीसी समाजाला ज्या ज्या मागण्या त्या शिष्टमंडळाने केल्या आहेत त्या ओबीसी सब कमिटी समोर आम्ही घेणार आहोत. देखिए, जो फ्रैगमेंटेशन एक्ट है, टुकड़ेबंदी कायदा है, 60 लाख परिवारों को जो 1965 से 2024 तक, 15/10/2024 तक जिन्होंने प्रॉपर्टी ली है, छोटे छोटे प्लॉट लिए हैं, लेकिन उनका रेगुलाइज नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रैगमेंटेशन एक्ट था. तो हमने उसको कल बिल को सुधारना की है. फ्रैगमेंटेशन एक्ट में हमने ऐसी सुधारना लाई है कि अभी उनका नाम 7/12 पे आएगा, प्रॉपर्टी कार्ड पर आएगा, जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और 60 लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का मसला था वो अभी सॉल्व होने का निर्णय कल हुआ है. अब विधान परिषद में बिल आएगा. विधानमंडल ने ये बिल पारित कर दिया है. आमचं जे भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो छोट्या राज्यातच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या 2014 पासून
2014 पूर्वीचा विदर्भ, 2014 नंतरचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेवलला कुठल्याही डायसवर याची आमची तयारी आहे। विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना 2014 नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे। आणि राहिला प्रश्न वेगळ्या विदर्भाचा, तर आमचं पहिल्यापासनं छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचाही आताच्याही सरकारचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे। आमचा आज अजेंडा आहे की पूर्ण विदर्भाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे। आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही, तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे आणि त्यावर आम्ही काम करतो आहे। आता काँग्रेसने या वेगळ्या विदर्भाचा भूमिका आल्यासारख्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। काँग्रेसनी कधी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भाच्या बाजूने कधीच राहिली नाही, म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे। तुम्ही बघा 2014ला काँग्रेस मागे झाली, 2019लाही काँग्रेस मागे होती आणि 2024लाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे। आणि त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर लोक मत देत नाही, म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून भावनिक करण्याचा काही त्या ठिकाणी एक नवीन मुद्दा घेण्याचा काँग्रेस पार्टी काम करत आहे, पण यांनी काही काँग्रेसचा फायदा होणार नाही। प्रॉपर्टी खरेदी करता येतं, पण यानंतर लेआउट पाडताना NATP सर्व प्रोसिजर करावी लागेल। पण ज्या जुन्या काळात ज्यांनी प्रोसिजर न करता NATP न होता त्या ठिकाणी लेआउट विकून दिले आहे, गरीब माणसांनी छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहे, त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल। नवीन आता जे प्लॉटिंग करावं लागेल ते NATP करून जे UDCPRचे नियम आहे, UDCPR आहे, त्या नगरपालिकेचा DP आहे, त्या भागाचा रिजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे। विकास आराखड्याप्रमाणे पुढं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील। जुन्या काळातलं 15/10/2024चं पूर्वीचं आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे। देखिए बात तो करना है, ठीक है उनकी, लेकिन नागपुर ही विदर्भ ही सबसे बड़ा फॉरेस्ट का एरिया है, विदर्भ ही फॉरेस्ट का सबसे बड़ा रीजन है, तो इसलिए नागपुर में इसका हेडक्वार्टर है और विदर्भ ही मेनली फॉरेस्ट का सबसे बड़ा ज़्यादा एरिया रह चुका है। सर, नागपुरात आज बिबट्या शिरला, 4 लोक जखमी झाले, तुम्ही पालकमंत्री आहात नागपूरचे, तर काय उपाय कारण दुसरी घटना आहे, त्यांना 6 लोक नाही, आता कालच वनमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं की या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वनमंत्री आजच्या घेत आहे, रिजन वाईज बैठक घेत आहे। कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे, बिबट्याचे, वाघांचे प्रश्न वेगळे आहेत, तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत, तिकडे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत, मुंबई कोकणमधल्या फॉरेस्टचे वेगळे आहेत। त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिबट्या वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दलची उपाययोजना करण्याचा निर्णय सरकार करणार आहे। आमचे वनमंत्री करतायत, माननीय मुख्यमंत्री करतात आहेत। बीबट और वाघ के कारण जो घटनाएं हो रही है, इस घटनाओं को लेकर माननीय फॉरेस्ट मिनिस्टर जी ने कल ही विधानसभा में रीजन वाइज जो प्रॉब्लम्स है, हर रीजन के अलग अलग इश्यूज है। विदर्भ रीजन के बीबट और वाघ का इशू अलग है, उसके बाद मराठवाड़ा के इशू अलग है, उत्तर महाराष्ट्र के इशू अलग है, नंदुरबार के इशूज अलग है, और सभी के इशूज को लेकर हर विभाग की बैठक लेने का निर्णय वन मंत्री ने किया है। आज से बैठक चालू हो गई है और उसमें पूरा प्लान करके ही वन मंत्री जाने वाले हैं और यहाँ पर पूरे विदर्भ के अधिवेशन में ये प्लान करके कि बिबट से और वाघ से कोई भी जीवित हानि ना हो, किसी की भी नुकसान ना हो, ये निर्णय हमारे वन मंत्री और माननीय मुख्यमंत्री करेंगे।
कंपनियां वह खोली जा रही है, इसलिए वन्य जीव जो है मानव बसाती की तरफ आ रहे हैं, जंगल में अतिक्रमण हो रहा है। देखिए, कल ही वन मंत्री ने हाउस में पूरी बात रखी है कि जो हमारा फॉरेस्ट एरिया है वहाँ पर ग्रासलैंड डेवलपमेंट कम हुआ है। ग्रासलैंड डेवलपमेंट होता तो वहाँ के जो पशु पक्षी है उधर ही वहाँ पर अपना ग्रासलैंड में अपनी उपजीविका करते। अभी छोटे छोटे पशु पक्षी अगर गांव की तरफ आ रहे तो उसके पीछे बीबट और वाघ भी आ रहे, तो उसकी उपाय योजना करने का निर्णय वन मंत्री ने किया है। फॉरेस्ट लैंड डेवलपमेंट करने का, ग्रासलैंड डेवलपमेंट करेंगे और उसमें ग्रासलैंड डेवलपमेंट करके जो हमारा फॉरेस्ट का जोन है उसके बाहर बीबट और वाघ नहीं आना चाहिए, इसकी भी चर्चा हो गई है। आज उसकी बैठक होने वाली है और उस बैठक में पूरी उपाय योजना सरकार करने वाली है। थैंक यू सर। देखिए, आज वो पूरी चर्चा नहीं हो पाएगी, उसका एक अलग से पूरी 1 घंटे की चर्चा होगी। रेवेन्यू मिनिस्ट्री के ऊपर हमने 38 के ऊपर ऐसे निर्णय लिए हैं जो निर्णय का कम से कम 3 करोड़ जनता को फायदा हुआ है। और इस साल भी आगे भी हम लोगों ने जो प्लान बनाया है, महाराष्ट्र में रेवेन्यू डिपार्टमेंट आज तक जो जिसको एक भ्रष्टाचार का डिपार्टमेंट एक थोड़ा संशय के नाते देखना पड़ता था, आगे आपको 1 साल में जो हमारी सरकार की प्रायोरिटी है, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार और लोकाभिमुख सरकार, ये तीनों प्रायोरिटी हमारी है। हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हमारी सरकार, हम पूरी तरह से इसके ऊपर काम कर रहे हैं।